डोणगाव तालुका मेहकर येथील डोणगाव शेलगाव रस्त्यालगत असलेल्या पांधन रस्त्याच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। डोणगाव शेलगाव रस्त्यावरून गणेश शिवाजी इंगळे यांच्या शेतापासून कहराळवाडी नाल्याजवळील श्याम अशोक खोटे यांच्या शेतापर्यंत अंदाजे 4 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे। यापैकी 1 किलोमीटर रस्त्याला मातोश्री पांधन रस्ता योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही। उर्वरित 3 किलोमीटर रस्ता मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेअंतर्गत मंजूर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। सन 2021 मध्ये लोकसहभागातून या संपूर्ण रस्त्यावर माती भरावाचे काम करण्यात आले होते। रस्त्याच्या खडीकरणाचा प्रस्ताव डोणगाव भाग क्रमांक 3 चे तलाठी यांनी 6 जुलै 2022 रोजी तहसील कार्यालय मेहकर येथे सादर केला होता। तो प्रस्ताव 22 सप्टेंबर 2022 रोजी तहसील कार्यालयात दाखल करण्यात आला आहे। तसेच या रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री व रोजगार हमी योजना मंत्रालयाकडेही मागणी केली होती। सदर रस्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो अग्रक्रमाने मंजूर करून त्वरित काम सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। परंतु अजूनपर्यंतही त्यावर कुठलीही ठोस अशी कारवाई झाली नाही। म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेअंतर्गत हा रस्ता पूर्ण व्हावा याची विनंती करण्याकरता ही मागणी घेऊन सन्माननीय कलेक्टर महोदयांकडे आलो। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।